जिथे आहे भारत माता चौक, पण स्थिती पाहूनच डोळ्यात राग येतो। रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक, आजूबाजूला घाण आणि पादचारी पुलावर दारूच्या बाटल्या। हा आहे मोशीतील भारत माता चौक, जिथं प्रशासन झोपेत आणि नागरिक दररोज धोका पत्करून प्रवास करतायत। मोशी पुणे नाशिक हायवेवरील सर्वात गजबजलेलं ठिकाण भारत माता चौक। इथं दररोज हजारो वाहनं अडकतात। सकाळी आणि सायंकाळी ट्रॅफिक म्हणजे एक अखंड गोंधळ। रस्त्याच्या कडेनं घाण साचलेली, नाल्यातून दुर्गंध येतो आणि चौकात उभं राहणं म्हणजे शिक्षा भोगणं। या चौकात नागरिकांसाठी बनवलेला पूल आहे, पण तो पूल धोकादायक आहे। दिवे नाहीत आणि स्वच्छतेचा तर प्रश्नच नाही। रात्री या पुलावर दारुड्यांचे टोळके बसतात। बिअरच्या बाटल्या, फाटके फ्लेक्स आणि कचऱ्यानं भरलेल्या पायऱ्या, हे सगळं बघून असं वाटतं हा पूल सुरक्षेसाठी नाही तर अपघातासाठी तयार झालाय। महानगरपालिकेला दिसत नाही हे सगळं अवैध फ्लेक्स, तुटलेले बोर्ड, रस्त्यावरील अतिक्रमण, पण नागरिकांनी एखादा छोटा शेड बांधला तर लगेच नोटीस। हेच ते दुहेरी निकष। नागरिकांसाठी नियम कठोर, पण अधिकाऱ्यांसाठी मोकळं आकाश। 2021 साली मोशी परिसरात नाशिक हायवेसाठी 1600 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता। सर्व्हिस रोडसाठी, ट्रॅफिक कमी करण्यासाठी आणि पायाभूत सुविधा उभारण्यासाठी। वर्ष उलटली तरी सर्व्हिस रोडचा पत्ता नाही, फक्त आश्वासनं, बैठकांमध्ये घेतलेले फोटो आणि कागदावरचे प्लॅन। एका नागरिकानं सांगितलं, 1600 कोटी गेले कुठं? सर्व्हिस रोड अजून स्वप्नातच आहे। दुसरा संतापानं म्हणाला, भारत माता चौक नाव ठेवलं, पण इथली अवस्था भारत मातेच्या सन्मानाला काळिमा फासणारी आहे। पण आता मोशीचे नागरिक गप्प बसलेले नाहीत, ते प्रशासनाला विचारतायत, आमचा कर कुठं जातो? आमच्या हक्काचं काम कुणी अडवलं? सोशल मीडियावर, परिसरात आणि महापालिकेच्या सभांमध्ये नागरिकांनी आवाज उठवायला सुरुवात केली आहे। कारण आता वेळ आली आहे जबाबदारी मागायची। भारत माता चौक हे फक्त चौकाचं नावच नाही, ते जागृतीचं प्रतीक व्हायला हवं। 1600 कोटींचा निधी, पण एक रस्ता नाही, ही केवळ बेफिकिरी नाही, ही नागरिकांच्या विश्वासाची पायमल्ली आहे। भारत मातेच्या नावानं शपथ, आता मोशी बोलेल आणि प्रशासनाला उत्तर द्यावं लागेल।